नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि एकदम झकासपणे बघा माझ्या पप्पा कसे झोपलेत असे खुर्चीवर। मग आपला डबा उचलला आणि रोजच्या सारखं दुकानात निघालो। आणि दुकानात निघताना सुद्धा पेट्रोल चेक केलं, पेट्रोल आहे का नाही, पण पेट्रोल नव्हतं। त्यामुळे नाही का दुकानापर्यंत जायला तिथून पेट्रोल भरायचं होतं। तसंच आपल्या गाडीला सेल्फ मारले की तसंच भंगाट निघालो। आपल्या इथे एक स्पीड ब्रेकर टाकलाय ना, त्यामुळे रोज त्रास होतो स्पीड ब्रेकर क्रॉस करून जाण्यासाठी। तरी आपण नाही का विचार नाही केला, एकदम मस्तपैकी आपलं दुकानात जायचं, एकदम रिलॅक्सपणे जायचं आणि एकदम मस्तपणे नाही का वातावरण फील करता करता। वातावरण मस्त राहिले की आपलं आयुष्य चांगलं जातं, यात काय उदाहरण नाही। इथं पाईप टाकले, एक दिवशी मी ठोकल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगतो। असं टर्न मारताना एवढंच काय तर पुढे गेलो ना, एकदम मजा आली तुम्हाला सांगतो। एका जेसीबीवर नाही का या कोपऱ्यात बघा, एका जेसीबीवर किती माणसं बसून चाललेत एकदम मस्तपैकी, आणि ते बी एन्जॉयफुल। आणि सगळे लोक त्यांच्याकडे बघते, यार म्हणलं कसं अतरंगी लागताय। मग तसंच नाही का अजून गाडीची स्पीड वाढली की आपल्या दुकानापाशी पोहोचलं बघा। दुकानापाशी पोहोचलं की नाही का पहिले गाडी लावायला जागा बघितली आपल्याला, म्हणजे युटर्न मारून आपल्या दुकानापुढे गाडी लावायची। आणि दुकानात पोहोचलं की पहिले मग आपली गन मशीन घेतली, धाड 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 हवा मारून अख्खे दुकान साफ करून घेतलं। मग सगळ्या मशनी बिशनी एकदम चकाचक केल्या आणि एकदम झाकपणे मग थोडं 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 मग साफसफाई करत करत नाही का एकदम एंटरटेनमेंट केलं। तेवढंच काय की आमचा समोरचा मोबाईलवाला बघा किती आळशीपणाने पाणी मारते बघा, त्याला काय झालंय काय नाही। काही रातचे कपडे होते ना, त्याला बटन लावायला बाकी होती, मग मशनीच्या पाया पडलं आणि त्या बटन लावले की पप्पाला म्हणलं मी चाललो बटन आणायला। मग मी बी नाही का एकदम भंगाटपणे बटन आणायला चाललो होतं एकदम हाय स्पीडने, कारण तिथं बी बटन घ्यायला गर्दी असती ना त्यामुळं। तसंच नाही का मी लेप मारला की नाही का बटन आणायला घुसलं की माझ्या पुढे एक डंपर घुसला। त्यांनी एवढी वाट लावली ना, मग थोडंसं जाण्यासाठी 10 मिनिटं लावले, असं वाट लावली होती। हा डंपरवाला निघत नव्हता आणि काहीच नाही। मग काय केलं, डंपरने थोडी जागा भेटली, मग तसं कट मारून पुढं ओव्हरटेक मारून नाही का मग तिथं समोर गाडी येत होती ना, तर घुसला आतमध्ये बघा मस्तपैकी। आणि तिथं गाडी लावली आणि बटणं घेतले की नाही का मला दम निघते का, मग डायरेक्ट दुकानात पोहोचलं की बालाजी तडका म्हणजे पंजाबी तडका खात बसलोय बघा। मस्तपैकी मजा आली पंजाबी तडका खाऊन। आणि तेवढंच काय की मग जेवण बी केलं आणि डायरेक्ट झोपलं बघा। झोपलं की डायरेक्ट नाही का आपला उठायचा टाइम म्हणजे 4 वाजता उठलं की एकदम चकाचक आणि एकदम झकासपणे आपलं हात बीत पाय तोंड धुतलं आणि मस्त फ्रेश झालं की मग पुन्हा कामावर फोकस केला। एवढा फोकस केला की मग काय मागं नाही पुढं नाही काय नाही। मग एवढा कठाळा आलता ना तुम्हाला सांगतो, आपली हेअरस्टाईल एकदम कडक केली आणि एकदम आळूस पूर्ण काढून टाकला। आळूस काढला की मग एक टेलरचे कपडे द्यायला गेलो, तर टेलर नाही का भारत पाकिस्तानची मॅच बघत होता बघा, इस्त्री मारता। आणि मी बी त्याच्यासोबत एन्जॉय करत नाही का भारत पाकिस्तानची मॅच बघत होता आणि आपला चेहरा बघत होतो कसा काळा पडलोय का गोरा झालोय। मग दुकानात पोहोचलो की आपली हेअरस्टाईल आवरली, अगं चेहरा बी खराब झाला धूळमातीने। मग म्हणलं आता डायरेक्ट घरी जायचं, सगळं काम झालंय। तर मग भंगाट पप्पांनी बघा शटर बंद केला, आणि शटर बघा कसे पप्पा बंद करते आमचे, एकदम खतरनाक प्रकारे। मग पप्पांनी जास्त शटर बंद केला, मग टाळा बिळा लावला मस्तपैकी आणि दुकान बंद करायला घेतलं बघा। टाळा लावला की नाही का आज पप्पा माझ्यासोबत येणार होते ना, मस्तपैकी पप्पाला म्हणलं चला लवकर। मग मी नाही का अशी कपडे बिपडे सगळं आपलं असतं ना दुकानातलं सगळं घेतलं मस्तपैकी, आणि तसंच गाडीला टर्न मारला आणि तसं भंगाट निघालं बघा मस्तपैकी। 10 वाजले होते, आमचं रोज दुकान बंद करायचं टाइम 10च आहे। मग आपल्या गाडीला मग एकदम मस्तपैकी चाललं होतं। मग रस्त्यात भाजीपाला हे सगळं घेतलं होतं आणि तसंच घरी पोहोचलो होतो। घरी पोचताना सुद्धा मजा येत होती, कारण नाही का घरी नाही का घरापाशी बिल्डिंगमध्ये पोहोचलं की आजोबा आणि नातू नाही का कसे बॅट बॉल खेळत होते, बॉल खेळत होते, ते बघून खूप आनंद झाला। तेव्हा कसे बॉल खेळत एकदम मजा आली त्यांचं बॉल खेळताना बघून बघा। तेव्हा एवढं भारी वाटलं। आणि तशी तर आपली व्हिडिओ तर आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा।